सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य असं टेकवडी गाव आणि या टेकवडी गावच्या ग्रामदेवतांच्या प्रांगणामध्ये आज ग्रामपंचायत टेकवडी, पर्याय प्रतिष्ठान राजगुरुनगर, त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या आयोजनाने महाराष्ट्राचे आदर्श सरपंच, आमचे मार्गदर्शक, आदरणीय गुरु माननीय श्री भास्करराव पेरे पाटील, पाटोदा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचं आपल्या टेकवडी गाव आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायत, विविध संस्थांचे पदाधिकारी, खेड तालुक्यातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य क्षेत्रात कार्य करणारी अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालात। आपल्या सर्वांचं मी आमच्या ग्रामपंचायत टेकवडी, समस्त ग्रामस्थ मंडळ टेकवडी, महिला मंडळ टेकवडी, मुंबईकर मंडळ, तरुण मंडळाच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे नियोजक आदरणीय श्री वामन शेठ बाजारे, त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष श्री राजनजी जांभळे आणि आपले ग्रामपंचायत या मान्यवरांचं सुद्धा आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करतो। आदरणीय बाजारे साहेबांच्या प्रयत्नातून आपल्या टेकवडी गावाला अशा एका देवदूताचे पाय लागले, त्या निमित्तानं मी बाजारे साहेबांचा आभारी आहे। खरं सांगायचं तर आपण टेकवडी गावाबद्दल मागच्या 5 वर्षामध्ये अनेक गोष्टींमध्ये ऐकलं आहे। मग ते सौरगाव टेकवडी गावचा महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री व आताचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालेला सन्मान, त्याचबरोबर आपल्या टेकवडी गावात त्या दिवशी तत्कालीन आमदार श्री दिलीप शेठ मोहिते पाटील आणि त्यांच्या समवेत असलेले खेड तालुक्यातील अनेक राजकीय क्षेत्राचे मान्यवर मंडळी त्यांच्या साक्षीने आपण सर्वांनी टेकवडी गावातील सोलरगाम सत्कार सोहळ्याचा आनंद घेतला। त्याचबरोबर मागच्या 5 वर्षामध्ये आपल्या टेकवडी गावाला सजवण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी, विविध संस्थांनी योगदान दिलं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर, पर्याय प्रतिष्ठान, फुर्या फाउंडेशन, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी, यश फाउंडेशन, मुंबई माता बाल संगोपन केंद्र, जानकी देवी बजाज, सॉफ्टबॉक्स सिस्टम्स इंडिया कंपनी, अशा अनेक विविध संस्थांनी आपल्या टेकवडी गावाला ह्या नावारूपाला आणण्यासाठी, नावलौकिक वाढवण्यासाठी मदत केली। आदरणीय भास्करराव पेरे पाटील साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेल्या 5 वर्षापूर्वी आपल्या टेकवडी गावच्या कार्याला सुरुवात केली होती। त्यावेळेस साहेब, मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की तुमचं एक वाक्य मी लक्षात ठेवलं होतं की ते होतं की सासऱ्याच्या जीवावरती संसार करायचा नाही। आणि तो खरा संसार आज आपल्या सगळ्यांच्या समोर मला दाखवताना आनंद होत आहे। याच्यामध्ये आमच्या टेकवडी गावातील समस्त ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण मंडळ, वरिष्ठ माणसं सगळ्यांचा सहभाग आहे। गेल्या 25 वर्षापासून गावाने जपलेली बिनविरोध निवडणुकीची परंपरा, त्याचबरोबर आमच्या महिला बचत गटाचा, वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा यामध्ये राहिलेला आहे। आज आपण जे बदललेलं टेकवडी गाव बघतोय ते खेड तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये
आणि महाराष्ट्र राज्यात त्याचा नावलौकिक असाच उत्तरोत्तर वाढत जातोय. हेच कार्य अविरतपणे पूर्ण करण्यासाठी आता उपस्थित झालेले आणि उपस्थित नसलेले सर्वांची साथ आपल्याला यापुढील काळातही लागणार आहे. नक्कीच आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या पुढे सुद्धा आपल्या गावचं नावलौकिक व्हावा ही अशी मी प्रार्थना देवाकडे करेल. आमचे आदरणीय आदर्श महागुरु, अनेक सरपंचांचे आदर्श, ज्यांच्या विचारातून अशी आमच्यासारखी छोटी छोटी गावं आज नावारूपाला येत आहेत. अप्रत्यक्षपणे साहेब आम्ही आपला गुरु मानून या टेकवडी गावच्या विकासाचा वारसा आणि वसा जोपासण्याचं काम केलं. त्याच्यातूनच हे सुंदर असं निसर्गरम्य टेकवडी गाव आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं उभं राहतंय. मी आपणाला आमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने, महिला मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की पुढील कार्यक्रम आपण. धन्यवाद सरपंच, मनापासून आभार.